ही 10 लोकं तुम्हाला आयुष्यात 100% धोका देणारच. यांच्यापासून सावध राहा. मित्रांनो, आपण मनाने साधे असतो. आपण कोणाचं वाईट चिंतत नाही, म्हणून आपल्याला सगळीच लोकं आपल्यासारखीच असल्यासारखी वाटतात. जो आपल्याशी हसून बोलतो तो आपला, जो गोड बोलतो तो चांगला, जो जवळ येतो तो विश्वासू, असं आपण पटकन ठरवून टाकतो. खरं तर मित्रांनो, आयुष्य इतकं सरळ सोपं नसतं. काही लोकं आपल्या खूप जवळ येतात, आपल्याशी जवळचे असल्यासारखे गप्पा मारतात, काळजी घेतल्यासारखं दाखवतात आणि हळूहळू आपली माहिती, आपल्या दुखऱ्या जागा, आपली गुपितं जाणून घेतात. आणि वेळ आली की तीच लोकं आपल्याला अडचणीत टाकतात. मग आपल्याला शॉक बसतो की हा तर आपलाच होता ना, मग असं कसं झालं? मित्रांनो, प्रत्येकजण वाईट नसतो, पण काही लोकांचा स्वभावच स्वार्थी असतो. त्यांना तुमची साथ नको असते, फक्त तुमचा उपयोग करून घ्यायचा असतो. आणि उपयोग संपला की ते तुम्हाला टिश्यू पेपरप्रमाणे फेकून देतात, मागे वळूनही पाहत नाहीत. म्हणून अशा लोकांना वेळेवर ओळखणं खूप गरजेचं आहे. आज आपण अशाच 10 प्रकारच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, जे आयुष्यात कधी ना कधी नक्कीच धोका देतात. 1. फक्त काम असेपर्यंत जवळ राहणारी लोकं. ही लोकं सुरुवातीला खूप आपलेपणा दाखवतात, पण त्यांचा खरा हेतू फक्त स्वतःचा फायदा असतो. हे आपल्याला लगेच कळत नाही, कारण ते खूप गोड बोलतात, सतत भेटीगाठी करत राहतात. पण हे यासाठी सुरू असतं की त्यांना तुमच्याकडे काही काम असतं. काम असेल तेव्हा फोन येतो, मेसेज येतो, भेटायला बोलवलं जातं आणि काम झालं की तीच लोकं अचानक गायब होतात. तुम्ही अडचणीत असाल तर त्यांच्याकडे मदत न करण्याची अनेक बहाणे असतात. मग वेळ नाही म्हणतात, टाळटाळ करतात. अशा लोकांना नातं नको असतं. त्यांना फक्त सोयीसाठी तुम्ही हवे असता. हळूहळू तुम्हाला जाणवतं की अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवला तर शेवटी मोठा धक्का बसू शकतो. म्हणून जो माणूस फक्त काम असेपर्यंत जवळ असतो, त्याच्यापासून थोडं अंतर ठेवणं शहाणपणाचं असतं. 2. समोरून गोड, पाठीमागून वेगळंच बोलणारी लोकं. ही लोकं समोर एकदम हसून बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकारही देतात. तुम्हाला वाटतं हा माणूस आपलाच आहे, पण खरी गोष्ट अशी असते की तीच लोकं पाठीमागे तुमच्याबद्दल उलटसुलट बोलत असतात. इतरांसमोर तुमची प्रतिमा खराब करत असतात. तुम्ही मन मोकळं करून त्यांच्याशी सगळं शेअर करता, पण तेच शब्द उलटसुलट करून दुसऱ्यांकडे पोचवतात. तुम्हाला अचानक लोकं वेगळं का बघायला लागले असं वाटू लागतं, पण त्या व्यक्तीवर संशय येत नाही, कारण तो गोड बोल्या असतो. अशा लोकांचे 2 चेहरे असतात, एक तुमच्यासाठी आणि एक जगासाठी. ते भांडण लावतात, गैरसमज वाढवतात आणि स्वतः मात्र बाजूला बसून तमाशा बघतात. त्यांना तुमचं चांगलं चाललेलं आवडत नाही. अशा लोकांमुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. म्हणून जो माणूस एका ठिकाणी एक बोलतो आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळंच बोलतो, त्याच्यापासून सावध राहणं खूप गरजेचं असतं. 3. जळणारे नातेवाईक. नातं आहे म्हणून सगळेच आपल्यासाठी चांगला विचार करणारेच असतात असं नाही. काही नातेवाईक असे असतात की त्यांना तुमचं सुख डोळ्यात खुपतं. समोरून ते विचारपूस करतात, गोड बोलतात, पण तुमच्या घरात काही चांगलं झालं की त्यांच्या मनात आग लागते. तुमच्या मुलाचं कौतुक झालं, तुम्ही घर घेतलं, नोकरी लागली, थोडी प्रगती केली की ते लगेच जळू लागतात. मग काय खुसपट काढायची, तर काय एवढं मोठं केलं असा सूर लावतात. ते इतर नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल वाईट बोलतात, लहान गोष्टी मोठ्या करून सांगतात, तुमचं कौतुक कमी करायचं आणि तुमच्यात उणेधुणे जास्त शोधायचे ही त्यांची करामत सुरू असते. तुमच्या घरात भांडणं लावायची, गैरसमज वाढवायचे, एकमेकांची तुलना करून वातावरण बिघडवायचं, हे काम ते शांतपणे करतात. तुम्ही त्यांना आपलं समजून मन मोकळं करता, पण तेच शब्द दुसरीकडे मीठ मसाला लावून सांगतात. अशा नातेवाईकांना तुमचं चांगलं चाललेलं सहन होत नाही. वेळ आली की ते तुमच्या विरोधात उभे राहतात. नात्याच्या नावाखाली ते जवळ असताना पण मनातून तुमच्यापासून कोसो दूर असतात. म्हणून जळणाऱ्या नातेवाईकांशी मर्यादेत राहणं हेच शहाणपणाचं असतं. नाहीतर वेळ आली की तेच सर्वात आधी धोका देतात. 4. कायम पैसे मागणारी आणि परत न करणारी लोकं. अशी काही लोकं असतात जी अतिशय लबाड असतात. लोकांना टोप्या घालणं त्यांना बरोबर जमतं. गरज पडली की ते डोळ्यात पाणी आणतात आणि तूच माझा आधार आहेस असं म्हणून त्यांची अडचण हळूच सांगतात. आपण माणुसकीपोटी मदतही करतो. आपल्याला वाटतं खरंच हा माणूस अडचणीत आहे म्हणून देऊया, पण नंतर लक्षात येतं की ही तर त्याची सवयच आहे. ते वेळेवर पैसे परत करत नाहीत, उलट तुम्ही विचारलं तर चेहरा वाकडा तिकडा करून दाखवतात. आता नाहीत, थोडे दिवस थांब, तुला एवढी काय घाई, असे बहाणे सुरू होतात. जणू तुम्हीच त्यांचे पैसे घेतले आहेत असे हावभाव करून दाखवतात. तुम्ही पैसे मागण्यासाठी मागे लागलात तर हळूहळू ते तुमच्याशी संपर्कही कमी करतात. तुम्ही मदत केली तरी कृतज्ञता नसते, उलट तुम्हालाच अपराधी वाटायला लावतात. नंतर तुमच्याबद्दल उलटसुलट बोलून स्वतःची चूक झाकतात.
अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवत राहिलात तर तुमचंच नुकसान होतं. शेवटी नातंही खराब होतं आणि पैसेही जातात. म्हणून त्यांच्यापासून सावध राहणं खूप गरजेचं आहे. 5. कायम खोटं बोलणारी आणि अनेक गोष्टी लपवून ठेवणारी लोकं. काही लोकांचा स्वभावच असा असतो की ते छोट्या छोट्या गोष्टीतही खोटं बोलतात आणि त्यांना त्यांचं काहीच वाटत नाही. सुरुवातीला आपल्याला ते निरुपद्रवी वाटतं, पण हळूहळू लक्षात येतं की त्यांचं हे खोटं बोलणं खूप घातक ठरू शकतं. ते आज एक सांगतात, उद्या दुसरंच सांगतात आणि दोन्ही वेळा तेच खरं असल्यासारखंही वागतात. तुम्ही प्रश्न विचारला की ते विषय बदलतात किंवा रागवतात. तुमच्यासमोर एक चेहरा आणि इतरांसमोर दुसरा चेहरा ठेवतात. अशी लोकं स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत. तुम्ही विश्वासाने सांगितलेली गोष्ट अनेकांसमोर उघड करतात. मग एक खोटं झाकण्यासाठी ते अजून खोटं बोलतात आणि हळूहळू गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या होतात की नात्यात विश्वासच उरत नाही. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून एखादा मोठा निर्णय घेतलात तर नंतर कळतं की त्यांनी दिलेली माहिती पूर्ण चुकीची होती. ते तुमच्यासोबत असतात पण त्यांच्याविषयी खात्री पटत नाही. एक दिवस त्यांचं खोटं मोठ्या प्रमाणात समोर येतं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून जो माणूस वारंवार खोटं बोलतो आणि गोष्टीही लपवतो त्याच्यापासून जपून राहणं गरजेचं आहे. 6. ऑफिसमधील कपटी सहकारी. ऑफिसमध्ये सगळेच एकमेकांशी तसे मिळून मिसळून वागत असतात असं वरून तरी दिसत असतं, पण प्रत्येकजण मनाने तेवढा चांगला असेलच असं नाही. काही सहकारी समोरून खूप मदत करतो असं दाखवतात, तुमचं कौतुक करतात, आपण टीम आहोत असं म्हणतात, पण आतून मात्र त्यांची वेगळीच खेळी चालू असते. तुमच्याकडून कामाची माहिती काढून घेणं, आयडिया विचारून घेणं आणि वेळ आली की तीच आयडिया स्वतःच्या नावावर पुढे खपवणं अशी कामं ही लोकं करतात. तुमच्याकडे बॉसविषयी वाईट बोलतात, तुमच्याकडून वाईट शब्द बोलून घेतात आणि बॉससमोर स्वतः काय बोललात ते सोडून तुम्ही काय वाईट बोललात ते सगळं सांगून तुमच्याविषयी वेगळंच चित्र उभं करतात. तुम्ही विश्वास ठेवून सगळं शेअर करता, पण तीच लोकं तुमच्या मागे तुमची वाट लावतात. तुमची प्रगती पाहून ते अस्वस्थ होतात. मग ते तुमच्या छोट्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवतात. पाठीत खंजीर खुपसणे हा त्यांचा स्वभाव असतो. तुम्ही अडचणीत असाल तर ते बाजूला होतात, पण तुमच्याकडे काम असेल तर लगेच जवळ येतात. अशा लोकांमुळे ऑफिसचं वातावरण ताण असल्यासारखं होतं. मनावर भार येतो. ऑफिसमध्ये प्रत्येकाशी नम्र राहा, पण सगळ्यांसमोर मन मोकळं करू नका. कारण कपटी सहकारी वेळ आली की तुमचं श्रेय, तुमची प्रतिमा आणि तुमची संधी या तिन्ही गोष्टी धोक्यात घालू शकतो. 7. जळके शेजारी. शेजार म्हणजे रोज भेटणारी लोकं, म्हणून ते आपले असतीलच असं नाही. काही शेजारी असे असतात की त्यांना तुमचं सुख सहन होत नाही. तुम्ही घरात थोडी सुधारणा केली, नवीन वस्तू घेतल्या, मुलांनी चांगलं काही केलं की त्यांच्या चेहऱ्यावर लगेच बदल दिसतो. ते विचारतात, काय घेतलं, कितीला घेतलं, पण त्या प्रश्नातही तुलना आणि जळफळाट लपलेला असतो. तुमच्या घरात कोण येतं, कोण जातं, काय चाललं आहे यावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं. तुमच्या घरातली छोटी गोष्ट मोठी करून ते इतर शेजाऱ्यांसोबत चर्चा करतात. कधीकधी उगाच तुमच्यात गैरसमज पसरवतात आणि वातावरणही बिघडवतात. अशा लोकांना तुमचं भांडण, तुमची अडचण बघायला आवडतं. म्हणून जळक्या शेजाऱ्यांशी नम्रपणे अंतर ठेवून वागणं चांगलं. सगळं काही त्यांना सांगायचं नाही आणि त्यांच्या बोलण्याला जास्त मनावरही घ्यायचं नाही, कारण अशी लोकं वेळ आली की कधीही तुमच्या विरोधात उभी राहायला मागेपुढे पाहत नाहीत. 8. धोकादायक मित्र. मित्र म्हणजे आधार असं आपण मानतो, पण काही मित्र नावालाच मित्र असतात. आतून प्रचंड स्वार्थी असतात. तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, तुमची गुपितं सांगता, तुमच्या घराच्या गोष्टी शेअर करता, पण हळूहळू लक्षात येतं की तो तुमच्या या शब्दांचा वापर तुमच्याच विरोधात करत आहे. ते इतर मित्रांसमोर तुमची थट्टा करतात, तुमची कमजोर बाजू उघड करतात, स्वतः मात्र हुशार असल्यासारखे वागतात. तुमचं यश त्यांना सहन होत नाही, पण ते तसं डायरेक्ट बोलतही नाही. ते तुम्हाला चुकीच्या सवयी लावतात, चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात आणि यामुळे अडचण आली की बाजूलाही होतात. त्यांना गरज असताना ते तुमच्या सोबत असतात, पण तुम्ही संकटात असाल तर ते गायब होतात. तुमची भांडणं, इतरांशी लावणं, गैरसमज वाढवणं हे त्यांना बरोबर जमतं. तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहता, पण तो तुमच्यासाठी कधीच उभा राहत नाही. अशा मित्रांमुळे आपलं मन दुखावतं. म्हणून मित्र निवडताना डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे, कारण धोकादायक मित्र हा उघड शत्रूपेक्षा जास्त घातक असतो. 9. तुमची गुपितं पचवू न शकणारी लोकं. काही लोकं अशी असतात की त्यांच्याकडे काहीही सांगितलं की ते त्यांच्या पोटात राहतच नाही. सुरुवातीला ते खूप विश्वासू असल्यासारखं वागतात. तुझी गोष्ट माझ्यापाशी सुरक्षित आहे असं खात्रीने सांगतात आणि आपणही बिनधास्त मन मोकळं करतो. आपली अडचण, घरचं वातावरण, कामाचं प्रेशर, प्रेम, वैयक्तिक गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो, कारण आपल्याला वाटतं की हा माणूस आपला आहे. पण काही दिवसांनी लक्षात येतं की तीच गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचली आहे.
त्यात शब्द बदललेले असतात, रंग चढवलेला असतो आणि आपलीच प्रतिमा अजून काहीतरी वेगळी बनलेली असते. आपण विचारलं तर ते सरळ या गोष्टीला नकार देतात किंवा सरळ दुसऱ्यावर नाव ढकलतात. अशा लोकांना गोष्ट सांगणं म्हणजे गावभर ढोल वाजवण्यासारखं असतं. त्यांना चर्चा करायला विषय हवा असतो आणि तुमचं आयुष्य त्यांच्यासाठी फक्त गप्पांचा मुद्दा असतो. हळूहळू यांच्याशी नात्यात दरी निर्माण होते. म्हणून जी लोक गुपितं पचवू शकत नाही त्यांच्याशी अंतर ठेवलं तरच बरं. नाहीतर एक दिवस तेच तुमचा विश्वास तोडून मोठा धोका देतात. 10. कायम नकारात्मक विचार करणारी आणि तुमचं मन खच्ची करणारी लोक. काही लोक अशी असतात की त्यांच्याकडे बसलं की आपलं डोकं जड होतं. ते नेहमी नकारात्मक बोलतात आणि प्रत्येक गोष्टीत वाईटच पाहतात. तुम्ही तुमचा एखादा प्लॅन त्यांना सांगितला की ते लगेच म्हणतात, तुझ्याकडून होणार नाही. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करायचं म्हटलं की ते आधी जी लोक त्यात अपयशी झाली आहेत त्यांच्या अपयशाची उदाहरणं देतात. ते सतत तुमच्या कमतरता सांगतात आणि तुमच्या ताकदीकडे मात्र मुद्दाम दुर्लक्ष करतात. आपल्याला सुरुवातीला वाटतं की ते काळजीपोटी बोलत असतील, पण हळूहळू लक्षात येतं की त्यांच्या या बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आहे. तुम्ही काही करण्याआधीच घाबरायला लागला आहात. अशी लोक स्वतः काहीच मोठं करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. ते तुम्हाला अडचण आली की मदत करत नाही, पण मी आधीच सांगितलं होतं असं म्हणायला तयार असतात. त्यांच्या सततच्या नकारात्मक बोलण्यामुळे तुमची कामाची उर्मी कमी होते आणि तुम्ही स्वतःवर संशय घ्यायला लागता. म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, आयुष्यात सगळ्यांवर शंका घेऊन जगायचं नसतं, पण डोळे बंद करून सर्वांवर विश्वासही ठेवायचा नसतो. प्रत्येक हसरा चेहरा आपला असतोच असं नाही. लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्यातून त्यांना ओळखायला शिका. नातं ठेवायचं, पण मर्यादेत. सगळं काही सगळ्यांना सांगायचं नाही. स्वतःची किंमत स्वतःला कळली की चुकीची लोक आपोआप दूर होतात. मनाने चांगले राहा, पण योग्य ठिकाणी डोकंही वापरा. योग्य लोकांना जवळ ठेवा आणि चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. तेव्हाच आयुष्य शांत आणि सुरक्षित राहील. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.